जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची. यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्र, आज एक गोष्ट मला जाणवते, ते म्हणजे निवडणूक पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे ओबीसी मंचावर धडकल्या. त्यामुळे बीड असेल, परभणी असेल, येथील मराठा आमदारांचं भवितव्य काय? विषय असा आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची पिछाड झाली, महाविकास आघाडीला भरभरून मते मिळाली. कोणी म्हणतो मनोज जरांगे फॅक्टर चालला, कोणी म्हणतो कांदा प्रश्न चालला, तर कोणी म्हणतात मोदी विरोधात लाट होती. पण मित्र हो, असो काहीही, तो राजकारणाचा विषय आहे. मतदार राजा आहे, तो मतदान कुणाला करेल आणि कुणाला नाही, ही गोष्ट बाजूला. पण ज्या वेळेस बीडमधून पंकजा मुंडे उभ्या होत्या आणि परभणीमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे होते, त्या प्रत्येक व्यासपीठावर किंवा त्या लोकसभेतील 6 विधानसभा मतदारसंघातील आमदार, मग त्यामध्ये सुरेश धस असतील, मस्के असतील, बबनराव लोणीकर असतील, बोर्डीकर असतील, असे खूप मराठा आमदारही त्यामध्ये होते आणि प्रस्थापित मराठा नेतेही होते, किंवा ज्यांना उद्या भावी आमदार होण्याची ओढ आहे असेही लोक त्यांच्या व्यासपीठावर होते. एवढंच नाही तर पंकजा मुंडे आणि महादेव जानकर या दोन्ही नेत्यांना विजयी होण्यासाठी मराठा नेत्यांनी जीवाची पराकाष्ठा केली. गावागावात लोक अडवत असतानासुद्धा त्यांनी प्रत्येकाला हात जोडून, एवढ्या वेळेस आमच्याकडे पहा, महायुतीला निवडून द्या, पंकजा मुंडेंना निवडून द्या, महादेव जानकरांना बळ द्या, आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचे, अशा विनवण्या करून प्रत्येक मराठा आमदारानं त्यांच्या महायुतीच्या त्यांच्यासाठी काम केले. आणि ती मराठा मतंसुद्धा या ओबीसी नेत्यांना मिळाली. काही ठिकाणी तर बीडमध्ये अशी परिस्थिती होती की काही तेथील वंजारी मित्रमंडळी आहे आपली, किंवा आमच्या मित्राचेही मित्र आहेत, त्यांच्याकडे चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की त्यांनी पंकजा मुंडेच्या विरोधात वंजारी समाजसुद्धा होता, पण केवळ मराठा आरक्षणामुळं आणि ओबीसी मराठा वाद गाजतोय म्हणून त्यांनी पंकजा मुंडेला मतदान केले. पण विशेष जर सांगायचं असेल तर मराठा बहुल भागातसुद्धा पंकजा मुंडेंना या आमदारांच्या, कारखानदारांच्या, संस्था चालकांच्या प्रयत्नामुळं घवघवीत यश मिळालं. जयपराजय होत असतो, कमी अधिक मताचा फरक पडला असेल, हरकत नाही, पण एवढं काही मोठं असं गोपीनाथ मुंडे एवढं पंकजाताईचं कर्तृत्व नाही, कारण यापूर्वीही त्या विधानसभा निवडणूक हरलेल्या आहेत. ही तर लोकसभा निवडणूक होती, पण त्यांनी निवडणुकीच्या अगोदर कुठल्याही ओबीसी मंचावर त्या कधीही गेल्या नाहीत किंवा उघडपणे कुठलंही भाष्य केलं नाही. आतून काय करामती झाल्या असतील देव जाणे, त्या गोष्टीशी आपल्याला घेणं देणं नाही. परंतु निवडणूक हारल्यावर मात्र तेशाने त्या ओबीसी मंचावर गेल्या आणि मराठा विरोधी वक्तव्य आज करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातील जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील आमदारांचं, किंवा परभणी लोकसभा मतदारसंघातील जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात, किंवा जालना येथील जे मराठा आमदार आहेत, त्या आमदारांचं उद्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भवितव्य काय? यांना मराठी माणसं मतदान करतील का? हा पडलेला प्रश्न आहे. विचार करा, ज्या मराठा आमदारांनी तुमच्यासाठी पायाला भेंगरी लावून तुमचा प्रचार केला, तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, निवडणुकीमध्ये जय पराजय 4,000, 10,000, 20,000, 25,000 अथवा 2,000 अशा मतांनी होत असतो, म्हणजे तुम्हाला या लोकांनी मतं दिले नाहीत असा होतो का? तर नाही, तुम्हाला सगळ्याच समाजाच्या लोकांनी मतदान केलेलं आहे.
पण तुम्ही केवळ मुस्लिम आणि मराठा विरोधी भूमिका घेऊन ओबीसी मंचावर जाता व मराठा समाजातील नेत्यासमोर मराठा समाजावर आगपाखड करता. ठीक आहे, तुमचं उद्या राजकीय पुनर्वसन होईल हो, कारण तुम्ही एका मोठ्या नेत्याच्या कन्या आहेत, तुम्ही राज्यसभेवर जाल. पण येथील आमदारांचं काय? ज्यांनी तुमच्यासाठी काम केले, ज्यांनी तुम्हाला मतदान केले, त्या प्रजेचं काय? हा प्रश्न गौण आहे. आणि यात दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे सुरुवातीलाच महाराष्ट्रामध्ये सरकार विरोधी लाट म्हणा किंवा सरकारवर नाराज असलेली जनता किंवा मोदी विरोध म्हणा किंवा संविधान विरोध म्हणा, या सगळ्या गोष्टीमुळं महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. आणि त्यातले त्यात जखमेवर मिठाचा खडा चोळण्यासारखं काम तुम्ही दोन समाजामध्ये या ठिकाणी पंकजाताई असोत किंवा आणखी ओबीसी नेते असोत करत आहेत. गुण्यागोविंदानं राहणाऱ्या समाजाला तुम्ही डिवचत आहात. याचे दूरगामी परिणाम तुम्हाला तर भोगावंच लागतील. पण तुमचं जे भाजपा सरकार आहे यालासुद्धा याचा वाईट फटका बसू शकतो. कारण विधानसभेत ज्याप्रमाणे लोकसभेत 8 पैकी एकही जागा तुमच्या हाताला लागली नाही, तसंच याच 8 लोकसभा मतदारसंघात 48 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यावेळेस या मतदारसंघात तुमच्या या वक्तव्यामुळं किंवा तुमच्या या पुरस्कृत आंदोलनामुळं, तुमच्या चिथावणीखोर भाषणामुळं या आमदारांचं भवितव्य तर गेलंच, पण याचाच फटका महायुतीबरोबर महाविकास आघाडीला सुद्धा बसण्याची शक्यता आहे. कारण जातीजातीमधील अंतर वाढत चाललं आहे. भाजपचे दुसरे एक ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीसुद्धा रात्री बोलताना एका प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही मराठा समाजाचे कार्यकर्ते आहोत. जरांगे म्हणजे मराठा समाज आहे का? जरांगेचं कोण ऐकतो? या लेवलची भाषा